जय महाराष्ट्र फ्रेंड्स, राधे राधे. तुम्ही बघू शकताय तर आज मी आई महालक्ष्मीचा लुक जो आहे तो तुळजाभवानीचा केला आहे. माझा एक अनुभव आहे. मी जेव्हा पण पूजा करायच्या आधी ना मी माझ्या मनात कोणत्याही एका देवीचा भाव ठेवते. तर त्या भावानीच मी देवीला सजवायला घेते म्हणजे महालक्ष्मीला. तर तिचं रूप मग त्याच पद्धतीने जेव्हा फायनल पूजा होती ना, म्हणजे सगळं आवरून होतं ना तिचं, तर तिचं रूप इतकं छान दिसतंय तुम्ही बघू शकताय. आज मला तिला तुळजाभवानीच बनवायचं होतं. सो जेव्हा मी तिला सजवत होते तेव्हा मनात भाव ठेवला होता की मला आज तुला तुळजाभवानी बनवायचं आहे. सो तिने बघा किती सुंदर तिचं रूप घेतलं आहे तुळजाभवानीचं आहे. तर मला सांगायचं उद्देश हाच आहे की आपण ज्या भावाने देवाला बघतो ना, देव आपल्याला त्या भावानेच दिसतं. आणि नक्कीच पूजा केल्यानंतर खूप वेगळाच एक आनंद मिळतो. पण हो, चांगली पूजा तर नक्कीच करायची, पण त्याच्यावर आपली चांगली कर्म पण खूप महत्त्वाची आहेत. नुसती पूजा करून काही होत नसतं. कारण चांगली कर्म आणि स्वच्छ निर्मळ मन आणि हृदय असेल ना, तर मी म्हणते की अगदी तुमची साधी पूजासुद्धा खूप सुंदर देवाला मान्य होती. असं काही गरज नाही आहे की खूप मोठं असं भव्य आणि दिव्य करायचं. तर आज तुम्ही बघू शकता माझी आई मला इतकी गोड दिसते. आणि मला ना समजत नाही की जेव्हा पूजा होते सगळे, आता आरती पण झाली माझी, आणि जेव्हा झाले की इतकं सुंदर ते रूप होतं ना की अक्षरशः म्हणजे इथून देवारातून उठावंसंच वाटत नाही. सो तुम्ही बघू शकताय माझी आई किती सुंदर दिसते. आज तिला मी म्हटलं होतं बनतानाच की आज तुला तुळजाभवानी आई बनायचं आहे माझी. सो ती बनली आहे. तर नक्कीच तुमचे पण असे काय अनुभव असतील तर सांगा. चला तर मग आता आई महालक्ष्मी आईला प्रार्थना करूया. आई महालक्ष्मी आई, अशीच आहे मुलाबाळांना सुखी ठेव, मला सौभाग्य दे, तेला तुपाचा दिवा तुला दिसू देत, तुझे बोल मी मानावेत, माझे बोल तू ऐकावेत, भरली घागर घरात राहू देत, सद्बुद्धी दे सत्कार्य घडू देत, लक्ष्मी आईचा उदय उदे, आई तुळजाभवानी आईचा उदय उदे, रेणुका आईचा उदय उदय, महालक्ष्मी महाकाली महासरस्वतीचा उदय उदय. जय श्री राधा राणी की जय. तर आता अशी प्रार्थना केली आहे आणि तुम्ही मला सांगा की आजची माझी पूजा कशी झाली आहे. सो खूप प्रसन्न वाटते. तुळजाभवानी आईला धूप आवडतो, तर मी आज पहिला धूप पण लावला. म्हणजे अक्षरशः असं वाटते की आज तुळजाभवानी आईच्या मंदिरातच बसले मी. तर मला हे सांगायचं की आपण ज्या भावाने देवाकडे बघतो ना, त्याच भावाने तुम्हाला देव दिसतो. जरूरत नाही आहे की खूप मोठं काहीतरी करायची गरज नाही आहे. जिथं निर्मळ भाव, निर्मळ हृदय आणि निर्मळ मनाने छानशी जरी पूजा केली ना तरीसुद्धा खूप सुंदर होते. तर हा आहे माझा अनुभव. सो चला तर मग राधे राधे.